महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात जाहीर सभा झाली आहे। या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। 56 पक्ष एकत्र येऊन देश चालवू शकत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला। तर देश चालवण्यासाठी 56 इंचाची छाती लागते असंही त्यांनी म्हटलंय। भाजप आणि सेनेची युती ही सत्तेकरता नाहीये, ही केवळ खुर्च्यांकरता नाहीये, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनवण्याकरता नाहीये। ही युती विचारांची युती आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना ही विचारांना एक असलेले हे पक्ष आहेत। होय, आम्हाला अभिमान आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोत। ही हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे, पण आमचा हिंदुत्ववाद हा संकुचित हिंदुत्ववाद नाही आहे। आमचा हिंदुत्ववाद हा जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, प्रांताच्या पलीकडे, ज्याचा ज्याचा या भारत देशावर प्रेम आहे, ज्याला ही मातृभूमी वाटते, पुण्यभूमी वाटते, अशा प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आमचा हिंदुत्ववाद त्या ठिकाणी चालतो। आठवले साहेब म्हणाले, खरंय, एकीकडे आमची युती झाली, आम्ही तिकीट वाटप केलं, आम्ही एकत्रित पुढे निघालो, पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती नाही। 56 पक्ष एकत्रित आले म्हणतात। मी त्यांना विचारू इच्छितो, 56 रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का? जो रस्त्यावर भेटला त्यालाही मंचावर बसवलं, कोणी सांगितलं आमची संघटना आहे त्यालाही मंचावर बसवलं। एक लक्षात ठेवा, देश चालवण्याकरता 56 पक्ष लागत नाही, 56 इंचाची छाती लागते, तेव्हा देश चालत असतो। 56 पक्षाच्या भरोशावर हा देश चालत नाही। कोल्हापुरातील सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस एनसीपीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। महायुतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर खरपूस टीका केली। दरम्यान यावेळी युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाही कोपरखळी लगावली। फक्त पंचायत माझी काय झालेली आहे, मी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले, मी आणि देवेंद्रजी दोघेही बरोबर होतो। युती झाल्यानंतर बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे पहिलं भारतीय जनता पक्षाबद्दल जे काय बोलत होतो त्याने नाही मी बोललो, पण समोर शिल्लक कोण राहिलंय हेच आता कळत नाही। एक काळ असा होता की जेव्हा आपलं पटत नव्हतं त्यावेळेला काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल, काय होत आला होता, काय होत आला होता, संपूर्ण राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढल्या होत्या। आणि ज्या क्षणाला युती झाली, जसा टायर पंक्चर होतो तसा पंक्चर झालेला टायर कुठे पडला तेच कळत नाही। बरं, आता त्यांचा स्वतःचा पक्ष शिल्लक राहतोय की नाही अशी त्यांना चिंता पडलेली। गिरीश महाजन दिसले का धाकधूक होते त्यांना। आणि रोज काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एकमेकाला चेक करतायत, बाजूला बसले, का हो आहात ना की गेलात? गेला म्हणजे भाजपमध्ये नाही तर शिवसेनेमध्ये। कोल्हापुरातील महायुतीच्या सभेदरम्यान माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या सभेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। दरम्यान नरेंद्र पाटील यांना आता साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरुद्ध उमेदवारी दिली जाणार आहे, त्यामुळे साताऱ्यात आता नरेंद्र पाटील विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस एनसीपी आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आघाडीची जाहीर सभा पार पडली। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते। या सभेत बोलताना महाआघाडीच्या नेत्यांनी शिवसेना भाजप युतीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। उदयनराजेंनी यावेळी बोलताना भाजप सरकारवर टीका केली आणि या सभेत उदयनराजेंच्या स्टाईलची झलक ही पाहायला मिळाली। एक सांगतो, त्यावेळेपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही। त्यावेळेस केला नाही, आज नाही, भविष्य काळात करून देणार नाही। एक मन है, एक बात जो मैंने कमिटमेंट करती तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता। स्टाइल
नोटाबंदीचा उल्लेख या ठिकाणी केला. लाखो लोकांचे धंदे उडले, लाखो तरुण बेकार झाले, शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढण्याच्या संबंधीची जी घोषणा केली होती ती 100% खोटी ठरली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यभरातले अनेक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर तिकडे दुसऱ्या टप्प्यात असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठीही दिग्गज नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चुरस वाढली आहे. दरम्यान कोणकोणत्या पक्षाचे उमेदवार कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बीडमधून भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे या अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे हे अर्ज दाखल करतील. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे अर्ज दाखल करतील. तर डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज महास्वामी हे भाजपकडून अर्ज दाखल करतील. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे अर्ज दाखल करणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नितीन गडकरी अर्ज दाखल करतील. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ अर्ज दाखल करतील. नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण हे काँग्रेसकडून अर्ज दाखल करणार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे हंसराज अहिर हे अर्ज दाखल करतील. गडचिरोलीतून जे अर्ज दाखल करणार आहेत भाजपचे अशोक नेते त्यांचं नाव या ठिकाणी समोर येते. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांचं नाव समोर येते. जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे हे अर्ज दाखल करणार आहेत. म्हाडा लोकसभा मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट आलाय. फलटणचे युवा नेते आणि काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंग निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे जिल्हा काँग्रेसला जबरदस्त हादरा बसलाय. काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीत जाहीरनाम्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस कार्यकारिणीची समिती निवडणूक जाहीरनाम्याला मान्यतेसाठी या बैठकीत सादर करण्याची शक्यता आहे आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तारखेवरही या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी नागपुरात रोड शो करण्याची शक्यता आहे. भाजपच्या आक्रमक निवडणूक प्रचाराला शह देण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं प्रियंका गांधींना महाराष्ट्रात सभेसाठी साकडा घातलेला आहे. प्रियंका गांधी महाराष्ट्रात 3 सभा घेणार असल्याचं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलंय. 5 एप्रिलला प्रियंका गांधींच्या सभेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जही करण्यात आलाय. हरियाणवी डान्सर सपना चौधरीनं निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. हेमा मालिनींविरोधात सपना चौधरी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र तिने ही चर्चा फेटाळून लावली आहे. राजकारणात प्रवेश करण्याचा सध्या विचार नसल्याचं सपना चौधरीनं स्पष्ट केलंय. अभी नहीं, अभी कुछ क्लियर नहीं है, नहीं लड़ूंगी सर. मैं किसी से नाराज नहीं हूँ, मैं अपनी जिंदगी से खुश हूँ बस. तो मैंने तो अभी बोला कि प्रियंका जी बहुत अच्छी है, मैंने कोई उनकी बुराई नहीं की है. शी वॉज वेरी 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 कामली पर्सन. बहुत शांत और बहुत धैर्य से बात की, बहुत अच्छे से मुझसे बात की और बहुत अच्छी है. मैं अभी यही बोल. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावरून तो बेगुसरायमधून ही निवडणूक लढवणार आहे. सीपीआयचे बिहारचे अध्यक्ष सत्यनारायण सिंग यांनी ही माहिती दिली.